तत्व जे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे हेड आहेत, जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, असे तुषार सर आणि त्यांच्यासोबत आलेले पांगरकर सर, अविनाश सर आणि येथे जमलेले सर्व माझे शेतकरी बंधू, ज्यांना मी प्रगतशील शेतकऱ्याबरोबरच आव्हान स्वीकारणारे असे, ज्याला धाडसी शेतकरी म्हणूया आपण, की जो प्रयोग करतो म्हणजे तो धाडस यश अपयश पचवणारे शेतकरी असतात, अशा या शेतकऱ्यांना मी माझं AI बद्दलचं मनोगत सांगतो. सर्वप्रथमतः आम्ही गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामतीला आमचे काही सहकारी शेतकऱ्यासोबत कृषी विज्ञान केंद्राला गेलो होतो. त्या ठिकाणी जसं आपण एखादं कृषी प्रदर्शनमध्ये जातो तर लाईव्ह प्लॉट पाहायला नसतात, परंतु बारामतीला लाईव्ह प्रकारचे प्लॉट असतात. म्हणजे आपल्याला एखाद्याने सांगितले किंवा या प्रकारचा असा एखादं फळ आहे तर ते इथं पाहायला भेटतं, पण ते उगून कसं आलं त्या पद्धतीचं पाहायचं असेल तुम्हाला तर बारामतीला तुम्ही पाहू शकता. त्या पद्धतीने आम्ही तिथे गेलतो. मग आम्ही गोदावरी कक्षेतले शेतकरी असल्यामुळे साहजिकच आमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि समर्थ सहकारी कारखाना असल्यामुळे आम्ही ऊस लागवडीवर थोडासा जास्त भर असतो आमचा. तर ऊसामध्ये नाविन्यपूर्ण आपल्याला काय करता येईल याच्या शोधात होतो. जसं म्हणतात किंवा शोध, आपण शोधाची म्हणजे शोध घेतच असतो शेतकरी, किंवा काहीतरी आपल्याला नवीन करायचं. कारण आम्ही ऊस क्षेत्रामध्ये काम करत असताना, ऊस बागायती करत असताना किती बी ताकद लावली, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले, वेगवेगळ्या शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन असतील समजा, तरी बी 60-65 हार्डली 65च्या पुढे काय जायला तयार नव्हतं. मग या पद्धतीचं याच्यामध्ये आज अजून आपल्याला काही नवं तंत्रज्ञान पाहता येईल का, या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो. तर तिथं आम्ही तुषार सरांनी त्यांनी लागली सुरू केलेला प्रोजेक्ट होता AI वर आधारित ऊस लागवड प्लॉट. मग आता शेतकरी बांधवांनो, हे AI आहे तरी काय नेमकं, तर हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे ज्याला आपण म्हणूया कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारा यंत्रमानव. जसं आपल्या घरी आपले जे वडिलोपार्जित लोक असायचे समजा, किंवा आज बी असतात, ते आपल्याला सांगायचे की आपले 3-4 एक प्लॉट आहेत समजा 5-6 एकर जमिनीमध्ये, एक नंबरच्या प्लॉटमध्ये फवारणी करा परवा, आज 2 नंबरला आपल्याला तिथं आज खुरपण करायची, 3 नंबरला आपल्याला हे खतं टाकायचे. त्याच पद्धतीचा हा यंत्रमानव आपल्याला सांगतो. फक्त याची सांगण्याची जी क्वालिटी ती इतकी तंतोतंत आहे आणि तो बिनचूक पद्धतीचं सांगतो. आणि आपण ते प्लॉटवर जे राबवलंय ते खरंच आपण केलं का नाही याचा पडताळा सुद्धा तो घेतो, किंवा आम्ही घेतलेला आहे. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला काही सांगू इच्छितो. आम्ही जे 25 प्रकारचे शेतकरी येतात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 3 प्रकारच्या व्हरायटी आम्ही लावलेल्या आहेत. PDN 15012, 86-032 आणि मी स्वतः लावलेला जो प्लॉट आहे 13-007. आमच्याकडे तुम्हाला सांगतो ज्या 25 शेतकऱ्याच्या ग्रुपमधली शेती आहे तर ती 3 प्रकारची. एक एकदम भारीची शेती आहे, एक मध्यम हलकी आहे, माझी मध्यम हलकीची, आणि एक थोडीशी एक आमच्या 4-5 शेतकऱ्याची शार्पड जमीन आहे. पण 3ही प्रकारच्या जमिनीवर आधारित हे यांनी सुचवलेले वाण आहेत ते आम्ही लावलेले आहेत. ऑल ओव्हर जर त्यांचा जर विचार केला तर 10 ऑक्टोबर पासून तर साधारणतः 15 डिसेंबर पर्यंत, म्हणजे एका महिन्यामध्ये ते सर्व 25 शेतकऱ्याचे प्लॉट आमचे लागलेले आहेत. मग आम्हाला जे मार्गदर्शन मिळायचं तर सुरुवातीला त्यांनी आम्हाला लिफलेट दिलाय, पॉम्पलेट, जसं आपण मार्केटमध्ये भेटतं. आता आम्ही बी थोडेसे एक हुशार शेतकरी म्हणा आमच्या लेवलचे, की काहीतरी कानोसा घ्यायचा त्या पद्धतीने, किंवा वेगवेगळं मार्गदर्शन खरंच सगळ्याला भेटतंय का, आपली तर लागवड कोणाची सुरुवातीला आहे कोणाची लास्ट स्टेजला आहे, आमचा पण साधारणतः 1 महिन्याचा फरक होता. मग त्या पद्धतीने खरंच आपल्याला हे होतंय का. मग आमची बी एक आठवड्याला बैठक असते, त्या बैठकीमध्ये आम्ही किंवा अशोक राक्टाटीत आमची, तुला काय आला बाबा रेफरन्स बघू दे, त्याचा ना आपला वेगळाच निघतो. अजून आमचे भगवान देव कधेत तुम्हाला काय सांगितलं या महिन्यामध्ये काय करायचंय तर त्यांचं बी वेगळंच आहे. म्हणजे निश्चित प्रकारे हा बी आम्ही एक कानोसा घेतला की हा यंत्रमानव जे काम करतोय खरंच आपल्या मग जमिनीनुसार जमिनीच्या पद्धतीनुसार करतो का कसा, तर त्या पद्धतीचं तो काम करतो. आता त्यांनी कृषक ऍप आहे त्यांचं कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं, त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामध्ये एक नोटिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आम्हाला ते मंथली वाईज जे काही नोटिफिकेशन येतं, समजा प्लॉट वाईज तुम्हाला काय काय करायचं येत्या महिन्याभराचं शेड्यूल ते देतात. त्या पद्धतीचं शेड्यूल आम्ही फॉलोअप करतो. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आम्ही रोप घ्यायचं तर रोप सुद्धा त्यांचं म्हणणं काय होतं की त्याच क्वालिटीचं असलं पाहिजे. त्यांनी आम्हाला रोप घेण्यासाठी शिफारस दिली की तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं रोप वापरावं, म्हणजे त्या 3 स्टेट बेनेमळ्यातून आलेलं असते ते. हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, किंवा पायाभूत असतं समजा ज्याला आपण म्हणू, किंवा मूलभूत असतं, प्रमाणित असतं, या पद्धतीचं बियाणं तुम्हाला वापरावं लागेल. कारण 20 ते 30% आपली फसवणूक बियाणे प्लॉटमध्ये होते. म्हणजे बियाणे प्लॉट ही संकल्पना खरंच आम्हाला बी माहित नव्हती. आणि या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की ऊसाला आम्ही पहिलं पाट पाणी द्यायचो, भरपूर पाणी द्यायचो, वापसा कंडिशन फक्त म्हणायला माहिती नाही, कधीतरी 8-10 दिवसाला आपण त्या पद्धतीने पाणी पाजायचं, शेताला पाणी द्यायचं.
पण यांनी आम्हाला घंट्यावर आणि अक्षरशः मिनिटावर आणले. म्हणजे आम्ही कधी कधी शेतामध्ये जर गेलो तर एक फेरफटका माणूस तर आमचं पाणी देणं होतं. 1 हेक्टरला 30 ते 40 मिनिटं पाणी देत होतो आम्ही सुरुवातीला, ऑक्टोबरच्या एंडला डिसेंबरला, समजा सॉरी नोव्हेंबरच्या एंडला डिसेंबरला, तर जानेवारी संपेपर्यंत आमचे 40 मिनिट 50 मिनिट असे झाले. जसा उन्हाळा लागला त्या पद्धतीने ते आता घंट्यावर आलेले. आणि हे डेली नाही, हे जसं आपल्याला रेफरन्स येतो त्यांचा त्या पद्धतीने, म्हणजे त्यांची नोटिफिकेशन त्या ॲपमध्ये आपल्याला कळते का तुमच्या सदरील प्लॉटला एकूण समजा 2 कॉक असू 1 असू, या अनुषंगाने तुम्हाला एवढा मिनिट ठिबक संच चालवायचा आहे. आणि अगदी फवारणीचंही तसंच. फवारणीला काय करतात किंवा आपल्या डेल्टा टाइम देते त्याच्यामध्ये, त्या ॲप आम्हाला त्यांनी वापरण्यासाठी एक ऑनलाईन आमची मीटिंग घेतली. ऑफलाईनला ते पिंपरखेडला आले होते, अविनाश सर, तुषार सर आले होते. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ती माहिती शेतकरी एकत्र करून दिली. मग आम्हाला आता माझा जो प्लॉट आहे तर त्या प्लॉटला मी 1.5 एकर पकडायचो, त्याच्यामध्ये विहीर वगैरे काही डबर राहिलेले, समजा काही वेस्ट होतं, समजा बांध हे ते पकडून, आणि तो प्लॉट यांच्या माध्यमातून त्यांनी जी वरून प्रतिमा घेतली त्याची सॅटेलाइटद्वारे, तो 52 गुंठे भरलाय. म्हणजे त्या 52 गुंठ्यामध्ये आज माझं क्षेत्र आहे. म्हणजे इतका ॲक्युरेसी त्यांनी त्याच्यात दिलेली. आणि त्या लेवलचं आपण त्याच्यामध्ये काम करतो, पण त्याचं आउटपुट सुद्धा ते घेतात. फसल ॲपद्वारे त्यांनी आमच्या प्लॉटमध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये समजा आमचे जे 25 शेतकरी आहेत तर त्याच्यामध्ये एक हेड शेतकरी की आता त्यांनी सॅटेलाइटद्वारे जी प्रतिमा दाखवली होती त्यांच्या ठिकाणी फोक्स आणि हब्स आणि वेदर स्टेशन लावलेले. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवरती मॉइश्चर सेन्सर लावलेले की ते सेन्सर आम्हाला पाणी किती द्यायचं, किती वेळापर्यंत द्यायचं, फवारणी कशी करायची, या पद्धतीची ती माहिती आम्हाला त्यांच्याद्वारे मिळते. आता आम्ही जे 25 प्रकारचे शेतकरी आहेत तर आम्ही दर आठवड्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर जातो आउटपुट पाहायला. आता सुरुवातीला आम्ही 25 प्रकारचे शेतकरी, शेवटी आम्ही बी काय एका क्वालिटीचे शेतकरी नव्हतो. आम्ही पाहिलेले 3-4 शेतकरी होतो, बाकीचे आम्हाला म्हणायचो तुमच्यावर विश्वास म्हणून आम्ही करतो. ते काय असेल कसं आम्हाला माहित नाही. कारण काय होतंय शेतकरी बांधवांनो, तंत्रज्ञानाला सर्वप्रथम आपण विरोध करीत असतो. छोटंसं एक मी तुम्हाला उदाहरण सांगन. सुरुवातीच्या काळामध्ये बघा आपले जे वडील लोक होते तर ते काय करायचे, 3 पायाच्या याच्यावर उफणीत बसायचे, खळं करणे म्हणायचे त्याला. फार हार्ड असायचं ते, बालपणात आपण पाहिलेलं. तर त्या काळामध्ये मळणी यंत्र आलं पहा, तर हे एक तंत्रज्ञानाचा भागच होता. पण त्या मळणी यंत्राला सुद्धा आपण विरोधच केलता. त्या मळणी यंत्रामध्ये आपलं धान्य काढलं तर त्याची चुरी भोगा होईन, ते हवेमध्ये उडून जाईन, किंवा ते खराब दर्जाचं निघन, किंवा ते मळणी यंत्रावालाच काही सोबत घेऊन जाईन, म्हणून त्याला विरोध केलता आपण. मग हळूहळू आपण त्या तंत्रज्ञानामध्ये कधी आलो आपल्या बी लक्षात नाही आलं. त्यानंतर बघा हार्वेस्टर आला गहू काढण्याचा, त्या हार्वेस्टरला सुद्धा आपण विरोधच केलता की बाबा हा असा अकराळ मानव शेतामध्ये फिरवायचा, हे खाली जमीन कडक होऊन जाईन, नांगरता येणार नाही, किंवा नुकसान करून खाली किती मोठं पाडीन ते आम्हाला पुरत नाही, किंवा त्याच्या पोटामध्ये आमचा अर्धा गहू घेऊन जायचा, तो कसा आम्ही पाहायचा. तर हे नको आपल्याला, हे तंत्रज्ञान हे ते काही कळत नाही आपल्याला, आपलं जे सोयीनुसार आहे ते. त्याच पद्धतीचे आमचे बी 25 पैकी काही शेतकरी होते, पण त्यांच्या आमच्या वेगवेगळ्या विचारसरणी कुठंतरी एका माध्यमातून एकत्र होत्या. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून म्हणा, किंवा आम्ही एक वेगवेगळ्या प्रयोगशील पद्धतीची शेती करतो त्या पद्धतीने, तर ते आम्हाला म्हणले तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही ते करतो. म्हणून ते शेतकरी आमच्या सोबत आले. आणि सुरुवातीचा अक्षरशः मी तुम्हाला म्हणजे खरं सांगेन की सुरुवातीचे 90 दिवस त्यांचं बी त्या प्लॉटमध्ये मन लागत नव्हतं. कारण रोप लागवड 5 बाय 1.5चं अंतर, आता 5 फूटचा पट्टा म्हणजे बघा ऊसामध्ये, की जे आमचे वडील लोक जे असतात घरचे ते म्हणले याच्यामधून तुम्हाला काय एखादा हायवा चालवायचा आहे का, याच्यामधून एखादं पिकअप घेऊन जायचंय, हे रान कधी जुळणार आहे का, आणि 1.5 आणि 2 फुटावर तुम्ही ऊसाचे रोप लावले, हे असं काय. बरं वरतून त्यांचा तर ताप होताच, पण आजूबाजूचे जे शेतकरी होते हे साले शिकलेले आहेत, म्हणले यांना सदरील प्लॉटवर शेती करायचं काय माहित नाही, हे पुस्तकी शेती करणारे किंवा पुस्तकी किडी येतं यांना काय माहिती आहे. आणि कधी कधी काय व्हायचं, आता 3-4 दिवसांनी पाणी द्यायचं समजा ठिबकद्वारे आपल्याला, तर आम्ही जायचो प्लॉटवर, मी माझ्या प्लॉटवर जाऊन अर्धा तासासाठी सुरू केलं की थोडासा फेरफटका, त्यांनी म्हणून आता पाणी दिलं का, हो, त्यांनी जाऊन पाहतो वरतून काही दिसत नाही. मी म्हणायचो वापसा कंडिशन असते, काय असते ते, लादा आपल्या भाषेमध्ये वापसा काय असतो, जमिनीमध्ये हात घाला, एक त्याचा चिखलाचा लाडू तयार करा, आपल्या डोक्यापर्यंत घेऊन असा टाकून देऊ, फुटला तर वापसा, नाही फुटला तर जास्त आहे म्हणायचं, जमणार नाही म्हणले ते. हे कधी उगायचं आहे हो आमचे ऊस बघा. आणि खरंच बाजूचे ऊस त्यांच्या ग्रोथनी समजा कांडी लागवडनुसार चाललेले, मग आम्हाला बी प्रश्न पडायचा, चायला आपलं थोडं मागायचे, पण आता आपण तर उडी टाकलेली, होईल काहीतरी. थंडी बी कडाक्याची आली त्याच्यामुळे ती बी दिसून येत नव्हतं. पण जसा तुम्हाला सांगतो जानेवारी महिना संपला, इव्हन 15 जानेवारीच्या पुढं प्लॉट मधली ग्रोथ दिसायला लागली, त्यावेळेला मग आमचे 25 जे शेतकरी होते त्यांचे मतांतर लगेच थोडे थोडे बदलत आज 25 चे 25 प्रकारचे शेतकरी येतं.
पूर्णतः सर्व सकारात्मक झालेले आहेत आणि 25ही शेतकऱ्याचे प्लॉट तुम्हाला अक्षरशः बघायसारखे आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतात ना, किंवा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचा बाळसं वगैरे पाहून म्हणा आपण की बाबा त्याच पद्धतीचे आज आम्हाला सुद्धा या ऊसाचे पाय पाळण्यात दिसायला लागले की बाबा हा जेव्हा या पद्धतीचा दिसतोय म्हणजे काहीतरी याचा आउटपुट वेगळा असणार आहे. शेवटी आता त्या आउटपुट बद्दल आम्हाला आज बोलता येत नाही, पण आम्ही बी त्याच पद्धतीचे शेतकरी ती 60-65 आम्ही घेत होतो ना. किंवा कधी आम्हाला आता तुम्हाला शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल किंवा तंत्रज्ञान आहे आता कोणीतरी एक शेतकरी बांधव म्हणले किंवा खर्च वगैरे काय असतो त्या पद्धतीचा आहे ना. समर्थ सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमान आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या एकत्रितपणाने आम्ही 25 शेतकऱ्यांनी जो सहभाग घेतला त्याच्यामध्ये कारखान्याने आम्हाला एक 5,000चा डिस्काउंट दिला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आम्हाला जे रोप 3 रुपयाला होतं, मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवली तुम्हाला माहिती आहे, भरपूर पाऊस झाला, त्या रोपामध्ये त्यांनी 1 रुपयाचा डिस्काउंट दिला. कृषी विज्ञान केंद्राने सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये काही डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल 25,000 त्याची फीस होती हेक्टरी. भले तुम्ही 1 एकर लावा, 1.25 जे काय असेल ते तुमचं, त्या 25,000तून एवढे लोकांचे पैसे कटून आम्हाला 9,000 रुपये खर्च आला. पण अक्षरशः त्या 9,000 मध्ये आज हे लोक आम्हाला कधीही फोन केला की मार्गदर्शन करतात. आता पाठीमागे गारपीट झाली त्यातला एक मी तुम्हाला अनुभव सांगन, त्याच्यामध्ये व्हीपीडी असती. आता व्हीपीडी म्हणजे काय असतं बा आपल्याला कळत नाही, जाऊन द्या. आपल्या भाषेमध्ये ऍसिडिटी आपल्याला झाली समजा, तर ऍसिडिटी झाल्यावर कितीही उत्कृष्ट आणि रुचकर प्रकारचं जेवण आपण घेऊ शकतो का? त्याच प्रकारचं जमिनीला बाबा ती ऍसिडिटीची जर अवस्था असेल तर त्या पद्धतीत तुम्ही कोणताही डोस खत किंवा फवारणीही देऊ नका, कारण त्याची घेण्याची क्षमता नसती. हे आम्हाला याच्या माध्यमातून कळलं. आणि यांनी काटेकोर पाणी देण्याचं जे आम्हाला प्रशिक्षण दिले किंवा आम्ही आता त्याच्यामध्ये राबलो 3 महिने, त्याच्यातून आम्हाला असा अंदाज आलाय सर अक्षरशः की आमचा जर 1 एकर पाट पाण्यावर जो प्लॉट होत होता का तोच आम्ही ठिबकद्वारे यांनी सांगितलेल्या पद्धतीने किमान 1 हेक्टरचा प्लॉट करू शकतो दुष्काळजन्य परिस्थितीत. म्हणजे इतकं कमी पाणी लागते ऊसाला, इतकं पाणी कमी लागते हे आम्हाला ह्या एआयच्या माध्यमातूनच कळलं. नाही त्याच्या अगोदर ऐकून होतो आम्ही, ठिबक करा, तुषार करा, पाचट ठेवा, आपण म्हणतो ते सांगत राहते, आपण येस म्हणत राहतो, पाचट हळूच करून मुकाड्या जाळून टाकतो, त्याच्यावर गहू काढतो. तर या पद्धती आपल्या चालूच असायच्या, पण हे इतके काटकपणे करून घेतात. आता आमचे सहकारी मित्र अशोक रट्टाटे सोबत आलेले आहेत, ते आमच्यामध्ये थोडेसे निगेटिव्ह होते. म्हणजे माहित होतं त्यांना, पण असं होत नाही सर, तसं होत नाही सर, मग ते बोलत राहायचे सारखं. आता ते आमच्या ग्रुपचे त्यांना आम्ही हेडच म्हणतो एक प्रकारे, किंवा तुम्हाला प्रश्न पडले तर तुम्ही विचारायचा. तुषार सरांना वारंवार फोन करीत असतात. त्यांनी प्लॉटमध्ये काय उपयोग केलाय, म्हणजे नत्राचं प्रमाण किती दिलंय, स्फुरद किती दिलंय, कोणत्या पद्धतीत दिलेले समजा, तर हे त्यांची कुंडली जी आहे. तर आम्ही दुसऱ्यांदा सरांनी आम्हाला बोलले की तुम्ही प्रदर्शनाला येतात त्या पद्धतीचे या. वार रूम दाखवली, तिथं यांचा प्लॉट उघडून दाखवला आणि अक्षरशः ते सोबत आहेत, त्यांना विचारू शकता तुम्ही आता थोड्या वेळाने. त्यांनी नत्राचं प्रमाण किती दिलंय प्लॉटला ते त्यांनी आम्हाला तिथं सांगितले. म्हणजे बघा, जे इथं आमच्यासोबत वाद घालीत होते तिथं अक्षरशः आपल्या ग्रामीण भाषेत म्हणजे एकदम शांत आणि रिलॅक्स होऊन पडले की प्लॉटमध्ये मी काय काय केलं हे त्यांनी सांगितले. म्हणजे याचा अर्थ हे तंत्रज्ञान काहीतरी आपल्या उपयोगाचं आणि फायद्याचं आहे. सॅटेलाइटद्वारे प्रतिमा असतील किंवा फवारणीचा वेळ. आता फवारणीचा वेळ जनरली आपल्याला माहिती की काय सांगितलं जातो, तुम्ही सकाळी 9-10च्या आतमध्ये फवारणी करून टाका, सायंकाळी 3-4च्या पुढे फवारणी करा, दुपारच्या वेळेला फवारणी योग्य नसती. कधी कधी दुपारी सुद्धा फवारणी योग्य असती. वाऱ्याचा वेग म्हणा किंवा हवा नाहीये, आर्द्रता हे त्या पद्धतीचं त्यांनी एक ऑल एकत्र केलेले ऊन हे ते सगळं प्रकार, तर ते व्हीपीडीच्या नुसार त्या पद्धतीने किंवा डेल्टा टाइम नुसार तुम्ही आता फवारणी करू शकतात किंवा आता फवारणी करू शकत नाहीत. तर आम्ही ते जो पद्धतीने सांगतो त्या पद्धतीनेच प्लॉटवरती काम करतो आणि तो आउटपुट आम्हाला आता दिसायला लागलेला आहे कुठंतरी. म्हणून एक आमच्या 25 शेतकऱ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. आणि आणखी आता त्यांनी तर सांगितलं त्यांच्या पद्धतीचं, पण त्यांचा आउटपुट म्हणजे आम्ही येतं. तुम्हाला एक सांगायला हरकत नाही मला की समर्थ सहकारी साखर कारखाना आम्ही 25 शेतकरी म्हणजे आपण आपल्या जिल्ह्यातले मराठवाड्यामध्ये हा जो डेमो प्लॉट आपण राबवलाय, तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये प्रथमतः आपण पिंपरखेड बुद्रुक म्हणजे इव्हन जालन्याचाच क्रमांक इथं लावलेला आहे. तुम्हाला सांगायला या ठिकाणी मला काय हरकत नाही. म्हणजे या पद्धतीचे प्रयोगशील शेतकरी आपल्या भागामध्ये आहेत. आणि निश्चितच आहे तर झालं ऊसाचं म्हणतो मी, पण आता आम्ही तिथं बारामतीमध्ये जेव्हा जाऊन पाहिलं तर वेगवेगळ्या पिकामध्ये त्यांनी राबवलेले, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं तुमचं पीक असू, बदलता हवामान असेल, आता पाहिलं आपण की कुठंतरी आपल्याला गारपीट होते, कुठं पाऊस पडतो, कधी पावसाचं प्रमाण कमी असतं, तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला आव्हानात्मक शेती करणं आहे. आणि शेवटी तुम्हाला सांगतो, शेती करणं म्हणजे असं जसं आपण म्हणतो किंवा चांगल्या पट्टीतलाच लागतो. जसं मी माझ्या अनुभवातून सांगतो, मी वेल एज्युकेटेड आहे. शेती करणं हे येड्या गाबळ्याचं काम आता नाही, आता खूप आव्हानाचं आहे. म्हणजे एक डॉक्टर असला तर त्याला रोजच काम आहे त्याचं ठरलेलं,
इंजिनियर असलं तर त्याचं प्लॉटवर तेच काम आहे, एखादा शिक्षक असला की त्याला दररोज त्याचा ठरलेलाच विषय शिकवायचा आहे. पण शेतकरी हा डॉक्टर असतो, तो इंजिनियर असतो, त्याचा ITI झालेला असतो, ज्याला जुगाड म्हणतो आपण. एखाद्या वेळेस पाईपलाईन फुटली तिथं काय जुगाड केला पाहिजे, तो शेतकरी हा बहुआयामी असला पाहिजे. याच्यासाठी तो साक्षर असणं गरजेचं आहे. आणि साक्षर नुसता असून गरजेचं नाही, तो कृषी साक्षर सुद्धा असला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला काम करणे. आणि निश्चितच आपण ज्या अर्थी इथं आलेलो आहोत सर्व शेतकरी त्याच पद्धतीचे, त्याच धाटणीतले आणि पट्टीतले शेतकरी आहोत. AI बद्दलचे आमचे इतके जबरदस्त अनुभव तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये आता फवारणीची जी वेळ असते त्या पद्धतीने आम्ही फवारणी करतो. आता माझा जो प्लॉट आहे 13,007, 18 डिसेंबरची त्याची लागवड आहे. आज रोजी त्याला 105 दिवस झाले. तर त्याची जर ग्रोथ पाहता तुम्ही तर निश्चितच म्हणजे बघण्यासारखी. त्याला आम्ही 4 आळवणे केल्या. मी फवाऱ्याचं नोझलचं तोंड काढून त्यांनी सांगितलं त्या पद्धतीचं ड्रिपद्वारे करायची नाही, म्हणजे परफेक्ट पद्धतीने झाल्या पाहिजे. तर 4 फवारण्या झाल्या, त्याला 4 आळवण्या झाल्या, त्याला 60-65 दिवसामध्ये बाळ बांधणी झाली. त्याचा एक डोस दिला आपण. त्याच्यानंतर थोडी माती लावा यांनी सांगितलं. यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जसं आपण ऊस लावला की त्या पट्ट्यामध्ये काय करतो तर अवजार चालवणे, पाळी वगैरे घालणे समजा, तर त्या पद्धतीचं केलेलं अजूनही नाही. बाळबांधणीच्या पद्धतीच्या सांगितल्या त्याच पद्धतीने केलेलं. मधल्या मातीला आम्ही यांनी सांगितल्यानुसार डिस्टर्ब केलेलं नाही. म्हणून बाजूचे शेतकरी येऊन म्हणायचे तुम्ही काय करायला लागले नेमकं हे. पण आता त्याचा आउटपुट दिसायला लागलेला आहे. मे महिन्यात बी तुम्हाला आणखी दिसन. आणि शेवटी त्याचा आउटपुट तर एकूण टनेजच्या स्वरूपामध्ये दिसणार आहे. आणि डेमो प्लॉट म्हणून आम्ही केलेलं तर पण आम्ही आज निश्चितच तुम्हाला सांगायला मला हरकत नाही या ठिकाणी की आम्ही पूर्णतः समाधानी आहोत की AI आम्ही जे राबवलं त्याबद्दल आम्ही पूर्णतः सकारात्मक आहोत. आणि मी आमच्या पिंपरखेडच्या सर्व 25 शेतकऱ्याच्या वतीने सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला जी या AIच्या माध्यमात घेऊन त्यांनी जे आधुनिक पद्धतीची शेती करायला प्रोत्साहित केलं आणि जे वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं, निश्चितच मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. 94 23 62 62 94 23 62 46 26. आमचे जे AIचे जे फोटो आहेत काही व्हिडिओ आहेत ना, तर ते तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र आपल्या खरपुडीचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सर आम्हाला ऍड करतील. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला शेअर करू ते. आणि कोणी पिंपरखेड बुद्रुकला जर आले समर्थ सहकारी कारखाना परिसरात तालुका घनसंगीला तर येताना फक्त फोन करून या. तुम्हाला आम्ही प्लॉटची बी व्हिजिट करून देऊ. म्हणजे जो आउटपुट आहे तुम्हाला स्वतःच्या 94 23 62 46 26 62 62 विष्णू शंकर जायभाई पिंपरखेड बुद्रुक 94 23 62 46 26.